नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 15 फेब्रुवारी 2026. तर आज महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आपण महाशिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीपर्यंत, महाशिवरात्रीच्या पुढचा म्हणजेच 17-18 तारखेपर्यंत देखील तुम्हाला मी अंदाज मागच एका महिन्यापूर्वी दिलेला होता की महाशिवरात्री निमित्त बऱ्याच गावामध्ये अखंड हरिनाम सप्ते किंवा हे असे सुरू असतात. अखंड हरिनाम सप्ते सुरू असतात. त्या अनुषंगाने मी एका महिन्यापूर्वी अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज हवामान कोरडे राहील असा अंदाज दिलेला होता. 5-6 तारखेपासून वातावरण एकदम क्लिअर कोरडे राहील. 5-6 फेब्रुवारीपासून आणि 16-17 फेब्रुवारीपर्यंत असं क्लिअर राहील असा अंदाज दिलेला होता आणि तसा 22 तारखेपर्यंत क्लिअर राहील असा दिलेला होता. पण त्यामध्ये फक्त आपण जो कालावधी असतो सप्त्याचा, त्याच्यामध्ये तेवढंच फक्त फोकस केलं होतं की 17 तारखेवर ते पण त्याच्यानंतर पण पुढे राहील असं आपण सांगितलं, पण फोकस त्याच्यामध्ये होतं आपलं. तर आपला पुढील अंदाजामध्ये जर बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर तयार होण्याची शक्यता, डी डिप्रेशनमध्ये आहे तर चक्रवादळ तयार म्हणजे लो प्रेशरमधून एक चक्रवात तयार होण्याची शक्यता आहे. पण ते तुम्हाला ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की ते फक्त एका कॅटेगरीमध्येच राहण्याची शक्यता आहे. असं 2, 3, 4 स्टेजमध्ये जाण्याची शक्यता नाही. आणि म्हणजे स्टेज 1 आणि स्टेज 2. स्टेज 1ला जर असेल तर 40 ते 50 ताशी सरासरी किलोमीटर त्याचा वेग असतो. स्टेज 2 जर असेल तर त्याची ताशी 100 किलोमीटर, 80 ते 100 किलोमीटर त्याचा वेग असतो वाऱ्याचा. पण ते स्टेज 1मध्येच राहण्याची शक्यता आहे. आणि त्याचा परिणाम अजून तरी कुठलेही मॅप अजून त्याचा परिणाम महाराष्ट्रावर असा होईल असं दाखवत नाहीत. म्हणूनच अजून आपले काही अजून अंदाज येत नाहीत की पाऊस येणार आहे म्हणून. फक्त मीच आहे असं की त्याच्यामध्ये माझा अंदाज येत आहे की पाऊस येणार आहे. पहा, तर पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पावसाची शक्यता, तुम्ही जर हरभरा हे जर काढत असाल तर काय हरकत नाही, काढून टाकू शकता. पण ज्या वेळेस 24 तारखेपासून वातावरण तयार होणार आहे, 24 तारखेपासून तुम्ही जर हरभऱ्याची गंजी असेल तर तुम्ही झाकून ठेवू शकता. हरभऱ्याची गंजी असेल, गव्हाची गंजी असेल किंवा अन्य पिकाची हळद काढणे सुरू आहे, शेतकऱ्यांची हळदीची गंजी असेल ते तुम्ही त्या दिवशी झाकून ठेवू शकता. आधी त्याचा आधीच म्हणजेच आजपासून त्याचा उहापोह करायला नाही की पाऊस येणार आहे, अगोदरच पीक न आलेले काढून टाकायचे किंवा असे काही करू नका. पाऊस हा साधारण आहे, पाऊस हा मोठा नाही. त्याच्यामध्ये पाऊस हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे आपण आता सांगणार आहोत आपण. तर पावसाची शक्यता त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. हलक्या ते एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपामध्ये, म्हणजेच पण मध्यम सुद्धा नाही, पण एखाद्या ठिकाणी तुरळक, एखाद्या ठिकाणी एखाद्या गावाला थोडाफार वाढू शकतो. पेनवणीपेक्षा पुढे हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये एखाद ठिकाणी पाऊस पडू शकतो. नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये, जळगाव या भागामध्ये देखील एखाद ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यामधील 3 जिल्हे आहेत. त्यामध्ये 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा एखाद ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये वातावरण जास्त मोठा कालावधी राहणार आहे. वातावरण फक्त 2 ते 3 दिवस राहील आणि त्यानंतर वातावरण कमी होणार आहे. म्हणजेच 24 तारखेपासून पुढे 24, 25, 26, 27 आणि 28ला आपला महिना संपतो. एकंदरच 24 तारखे आपण दिलेली आहे. त्या 24 तारखेमध्ये एखाद्या दिवसाचा मागं पुढे होऊ शकतो. मागेच येणार नाही, पण एखाद दिवस 25 तारखेपासून पुढे सुद्धा वातावरण तयार होईल. म्हणजे एकंदरच आपण असं म्हणू शकतो की 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. त्याच्यामध्ये काही कानेकोपरे महाराष्ट्राचे राहू शकतात. कारण वातावरण क्लिअर होता नाही. महाराष्ट्रामध्ये जवळपास 80-90% भूभागामध्ये जरी क्लिअर झाले असले पूर्णतः, तरी एखाद्या भागामध्ये एक दिवस त्याला उशीर होत असतो क्लिअर व्हायला. आणि सुरुवातीलाही महाराष्ट्राचे पाऊस येत्या वेळेसही एखाद्या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होतं. जवळपास 70-80% भूभाग हा क्लिअर असतो. त्या पद्धतीचं असतं वातावरण तयार होत असतं. तसं आपण 28 तारखेपर्यंत देखील पावसाचं वातावरणाची भीती आपण मानू शकतो. भीती आहे. तसेच अकोला, वाशिम, अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र थोड्यात जास्त पावसाची शक्यता आहे. वाशिम
आणि यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त हलके, मध्यम ते हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये थोड्या पावसामध्ये वाढ असण्याची शक्यता आहे, कारण हा वातावरण पूर्वेकडून जाण्याची शक्यता आहे. थोडं तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि फक्त पावसाची शक्यता जी आहे त्यामध्ये सध्या जरी पावसाची कमी शक्यता आहे, त्यामध्ये नाशिक विभागामध्ये अहिल्यानगर जिल्हा वगळता थोडीफार कमी शक्यता अशी थोडंफार ह्याच्यामध्ये आहे. पण एखाद्या वेळेस वातावरण जर बदललं तरी जे कमी आपण शक्यता सांगत आहे त्याच भागामध्ये जास्तही पाऊस पडू शकतो. अजून कन्फर्म सांगू शकत नाही की, पण एकंदरच मीच असं सांगतो की पाऊस येणार आहे. पण अजून कुठलेही मॉडेल, अजून ठोस पुराव्यासह मॉडेल कुठलाही अजून पाऊस महाराष्ट्रामध्ये येईल असं शाश्वती देत नाहीये. त्यामध्ये मॉडेलमध्ये सतत चेंजेस बदल होत आहेत, त्या बदल होतात. आणि हे मॉडेल जे आहे ते मॉडेल महाराष्ट्राच्या पूर्व भागातून म्हणजे तेलंगणा म्हणजे समुद्रामधूनच पाऊस जात आहे असं दाखवत आहेत. समुद्रामधूनच बंगालच्या खाडीमधूनच समुद्रामधूनच पाऊस जात आहेत. आणि त्याचा परिणाम हा फक्त किनारपट्टी, जो भारताचा किनारपट्टी आहे त्यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागालाच होईल थोड्याफार प्रमाणामध्ये असे दाखवत आहेत. श्रीलंकेपासून उत्तर पूर्व दिशेला ते जाईल, अशीच बंगालकडे आणि म्यानमारकडे जाण्याची शक्यता असे दाखवत आहेत. मग आपल्या महाराष्ट्राला कुठलाच धोका दाखवत नाही. तरी पण मी आज पाऊस गेली 15 दिवसापासून शेतकऱ्यांना पाऊस सांगत आहे आणि पावसाची शक्यता आहेच. दिनांक पाहू शकता 19 20 GSF मॉडेल 21 दिनांक 22 दिनांक 23 दिनांक. बघा 23 दिनांकाला बंगालच्या खाडीतून पूर्वे साईडला जास्त वातावरण सरकत आहे. पहा हे पाहू शकता 24 तारखेला हे पूर्णतः चक्रीवादळ म्हणजे हे पूर्ण बंगालच्या खाडीमध्ये गेलेलं आहे. ह्याचा भारताला सध्या देखील धोका कमी दाखवलेला आहे. पहा इकडे म्यानमारच्या दिशेने पहा इकडे क्लिअर वातावरण, महाराष्ट्रामध्ये क्लिअर वातावरण 24, 25, 26 क्लिअर वातावरण दाखवलेलं आहे. 27 क्लिअर वातावरण, 28 क्लिअर वातावरण. ECMWEF ISF बघा 20 तारखेला फक्त तामिळनाडूच्या काही भागामध्येच तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज दाखवलेला आहे आणि हा समुद्रामध्ये. परत 21 तारखेला वातावरण थोडे बरी सरकत आहे तामिळनाडूमध्ये चांगले. 22 तारखेला थोडे वातावरण वाढत आहे तामिळनाडू मध्येच. आणि 23 तारखेला पहा परत अजून समुद्रामध्ये सरकलेलं आहे वातावरण. हे समुद्रामध्ये पूर्ण सरकलेलं आहे 23 तारखेला. तर 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबरच दाखवलेली आहे. चोवीस तारखेला फक्त 24 तारखेला नागपूर विभागामध्येच थोडे पावसाचे वातावरण दाखवलेले आहे आणि पूर्णतः चक्रीवादळ जे आहे ते समुद्रामध्येच गेलेले आहे. पाहू शकता हे समुद्रामध्ये चक्रीवादळ. परत म्यानमारच्या दिशेने कमी होत आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राला काहीच धोका नाही असं दाखवत आहेत. धन्यवाद.